जे माझी सुरुवात या झोपडपट्टीतून झालेली आहे. आज खूप मोठ्या आणि चांगल्या भागात राहतो आणि ह्या मागे माझी बायको जी कॅमेरामॅन म्हणून उभी आहे तिचा खूप मोठा हात. तर या ठिकाणी जेव्हा महिलेने बोलवलं तर आपली आई, आपली बहीण, बायको एका पुरुषाला कुठपर्यंत नेऊ शकतो त्याचं हे घर. आता या ठिकाणी या ताईने जेव्हा मला बोलवलं ते पण अध्यक्ष म्हणून बोलवलं एवढ्या महिलांमध्ये मी स्वतः कन्फ्युज होतो की काय बोलायचं आणि काय कायदेशीर बोलणं सोपं असतं, परंतु आज या माता भगिनींनी एवढा मान मला दिला आणि विशेष म्हणजे जिजाऊ आणि इतर ज्या सोशल वर्कर आहेत त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी जे पुष्पहार अर्पण केलं आणि ज्योती पेटवून माझ्या हातात येते मी माझं सौभाग्य समजतो की मला या ठिकाणी बोलवलं. आता या ताई या यशस्वी महिला सामाजिक संस्थेअंतर्गत जवळपास 4 वर्षापासून काम करतात. मी सोशल मीडियावर त्यांचं काम बघतो. आता ज्या महिला आहेत वयोवृद्ध यांना कायदेशीर जेव्हा मदत लागते, अडचण लागते तेव्हा हे तात्पर्य तयार असतात. परंतु एक लक्षात घ्या त्रासामध्ये पहिल्यांदा तुम्हाला मदत तुम्ही करणार असेल तर ते तुम्हीच आहात. सगळ्या मी जेव्हा आतापर्यंत माझा अनुभव आहे एक महिला जेव्हा एखाद्या अन्यायाच्या विरोधात उभी असते तिचा प्रॉब्लेम काय असतो, लोक काय म्हणतील, काय म्हणते, आपल्याला हे झेपेल का, आपल्याला हे जमेल का, तिच्या विचारामध्ये तिला हरवणारं कोणी नसतं, फक्त तिला हवं. परंतु जर तिने विचार मजबूत केले तर ती लढू शकते. आणि मी एक गोष्ट अनुभवली आहे स्वतः वडील असल्यामुळे, जेव्हा एखाद्या महिलेवर हिंसाचार होतो, कोणती असेल, सासरा असेल